सर्व शेतकरी बंधूंचं डायरेक्ट फ्रॉम आवर बाय विके या महोगनीच्या सदरामध्ये परत एकदा सहर्ष स्वागत. आज आपण गेवराईमध्ये आहोत. गेवराईमध्ये एक 3 वर्षाच्या पुढचा प्लॉट जो आहे तो आपण आज त्याचा खास व्हिडिओ बनवणार आहोत, कारण की हा व्हिडिओ अतिशय वेगळा असणार आहे. तुम्हाला माहिती, दरवेळेस आपण व्हिजिटमध्ये काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो आणि हाही व्हिडिओ अगदी तसाच असणार आहे. त्यामुळे या नवीन पूर्ण माहितीसाठी आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या, कारण एक व्हिडिओ 5-5, 6-6 हजार शेतकरी पाहत आहेत पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरून जात आहेत. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अनोखा व्हिडिओ महोगनीचा खास तुमच्यासाठी. शेतकरी बंधूंनो, तुम्ही इथं बघताय की 3 वर्षाच्या पुढचा प्लॉट आहे आणि साधारणतः याची जर जाडी बघितली आपण तर निश्चितच 1.5 फुटाच्या वर याची जाडी जी आहे ती झालेली आहे. सर्व खोडं तुम्हाला जी आहे ती एकसारखी डेव्हलप झालेली दिसतील. अतिशय स्वच्छ असं नियोजन शेतकऱ्याचं. आंतरपीक देखील काकडीचं इथं लावलेलं आहे. 15 दिवसाची काकडी झालेली आहे. ह्या प्लॉटमध्ये आज आपल्याला नवीन काय पाहायला भेटणार आहे तर ते आहे वरची बाजू. हे बघा, मी सुद्धा सरप्राईज झालो होतो की 3-3.5 वर्षाचा प्लॉट जो जनरली 25 फुटापर्यंत 20 ते 25 फुटापर्यंत उंच हवा आहे तो असा एकदम 12 फुटावरच कस काय आला. आणि या शेतकऱ्यांनी जी शक्कल लढवलेली आहे की 12 फुटानंतर त्यांनी वरून पूर्ण महोगनीची झाडं जी आहेत ती कट केलेली आहेत. आता या कट केलेल्या झाडांमध्ये आपल्याला फायदा काय आहे आणि नुकसान काय आहे हे मी आपल्याला थोडं विशद करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण फायद्याची गोष्ट बघूयात. फायद्याची गोष्ट अशी आहे की तुम्ही आता आंतरपीक बघताय. जनरली 6 वर्षाच्या पुढं महोगनीची दाट सावली थोडीशी पडायला चालू होते, म्हणजे 70 ते 80% सावली तुमची 6 ते 7 वर्षानंतर तुमच्या शेतामध्ये पडते. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय केलं की खाली उत्पन्न आंतरपिकाचं चालू राहण्यासाठी याच्यामध्ये कट करून टाकलं आहे आणि जेणेकरून त्याला सावली जी आहे ती आता 10% देखील सावली खाली महोगनीची पडत नाही आहे. आणि याच्यामुळं त्याला इथून पुढचे अजून 3 ते 4 वर्ष म्हणजे 7 वर्षापर्यंत त्याला आंतरपिकं जी आहेत ती अजून याच्यामध्ये घेता येतील. म्हणजे ह्या पद्धतीने त्याचा एक फायदा झाला. दुसरा फायदा काय आहे, तुम्ही बघताय फांदी वरच्या जे फांद्या कापलेल्या आहेत तर त्याच्यामुळे काय झाले, खालून मुळाद्वारे तर आपटेक चालूच राहणार आहे अन्नद्रव्यांचा, पण हा आपटेक वर फांद्या नसल्यामुळं कुठे जाणार आहे, हा नैसर्गिकरित्या खोडांमध्ये स्टोरेजला जाणार आहे. आणि याच्यामुळं या शेतकऱ्याची जी महोगनीच्या झाडांची वाढ आहे खोडांमध्ये ती फार झपाट्याने होणार आहे. आणि याच्यामध्ये जवळपास तुम्हाला असं लक्षात येईल की 3-4 वर्षामध्ये हे खोड जर इतकं झालेलं आहे तर पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये हे खोड जे आहे ते याच्या 50% वाढणार आहे. म्हणजे फास्ट ग्रोथ जी आहे ती याच्यामध्ये आपल्याला आढळून येणार आहे. हे झाल्या 2 गोष्टी, खोड पोचणे आणि आंतरपिकासाठी सावली न पडणे, हे 2 फायदे आपण याच्यामध्ये बघतोय. पण नुकसान आता काय होणार आहे, कारण शेवटी अशा पद्धतीनं जर आपण वृक्ष लागवडमध्ये कटिंग केली तर याच्यामध्ये आता नुकसान असं आहे. बघा, तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करील. हे झाड आपण बघूयात. आता हे इथे फुटलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होईल की मुख्य खोड जिथं कट केलंय त्याच्या खालून आपण फांद्या निघायला चालू झालेल्या आहेत. आणि ह्यामध्ये स्पेशली तुम्हाला इथे अतिशय सुंदर दिसेल. इथे बघा, आता हे खोड जे आहे, मुख्य खोड जे वाढत चाललं होतं त्याच्या बाजूनी निघणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या आता वाकड्या होणार आहेत. आणि वाकडं झाल्यामुळं खोडाचा जो आकार आहे तो आकार देखील आता बदलणार आहे. खोड जे आहे ते तिरपं चालणार आहे. आणि असे तिरपे चालणारे खोड शेतकरी बंधूंनो 2 ठिकाणी प्रॉब्लेम करू शकतात. एक, त्याची लाकडाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी डिटोरेट होऊन जाईल आणि वाकडं खोड होईल, त्याला रेट कमी मिळेल. म्हणजे एक तर तुम्हाला जे 25 ते 30 घनफूट लाकूडचं आपलं टार्गेट आहे की तेवढं आपण तयार करूयात, कमीत कमी 15 घनफूट तर लाकूड तुम्हाला एका झाडापासून मिळेलच. पण आपला विचार आहे की 20 ते 25 घनफूट आपल्याला कसं लाकूड मिळेल. पण याच्यामध्ये आता आपल्याला लाकडाची घनफुटाची तीव्रता ह्या प्लॉटमध्ये अतिशय कमी दिसेल. आणि शिवाय लाकडाचा जो रेट असतो तो रेट देखील याला कमी मिळेल. हे मुख्य नुकसान जे आहे पैशातलं पुढे चालून भविष्यातलं शेतकऱ्याचं ते आता मला इथं प्रामुख्याने दिसतंय. पहिले जरी खोडाची साधारणतः गर्थ ही चांगली दिसत असली तरी पुढं भविष्यात होणारं जे नुकसान आहे, कारण आपण वनशेतीच्या माध्यमातून महोगनी जी करत आहोत ती खरं तर उत्पन्न वाढीसाठी करत आहोत. म्हणजे साधारणतः एकरी आपल्याला दरवर्षी
2.5 ते 3 लाख रुपयाचं मिनिमम ॲव्हरेज कसं पडेल या हिशोबाने आपण वनशेतीचं हे प्लॅनिंग करत आहोत. आणि जर शेतकऱ्याला एकरी 2.5 ते 3 लाख रुपये मिळत असते तर मग वनशेती करायची गरजच नव्हती. म्हणून प्रामुख्यानं इथे हे जो नवीन प्रयोग शेतकऱ्यांनी केलेला आहे निश्चितच तो आपल्याला पुढे चालून बघावा लागेल तो कितपत सार्थ आहे. हा पार्ट 1 आपण याचा बनवूयात. पुढील वर्षी किंवा त्याच्याही पुढील वर्षी पार्ट 2 आणि पार्ट 3 आपण याच्यामध्ये कव्हर करूयात. तर यामध्ये आपल्याला बघता येईल की या नवीन पद्धतीचं टेक्निक थोडक्यात म्हणूयात किंवा मग चूक म्हणूयात, काय याला म्हणायचं ते तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशा पद्धतीनं आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ महोगनीच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील. ज्या शेतकऱ्यांना यावर्षी महोगनी लावायची आहे त्यांनी लवकरात लवकर पैसे भरून आपली बुकिंग करून घ्या. आणि पाऊस थोडा लेट झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहता हे मलाही कळतं आहे. आणि असेच बहारदार व्हिडिओ महोगनीचे तुम्हाला इथून पुढे मिळत राहतील. त्या अनुषंगाने या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर श्रीराम एंटरप्राइजला आपली बुकिंग करून तुम्ही यावर्षी महोगनीचं प्लॅनिंग करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर पटापट डायल करून तुमची बुकिंग करून घ्या आणि फास्ट यावर्षी महोगनीचं प्लॅनिंग करा. तुमचं जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या 20% तुम्ही वनशेती केली पाहिजे. तर आपल्या शेतकऱ्याचा जो बॅलेन्स आहे तो बॅलेन्स आपल्याला साधता येईल. प्रामुख्याने तुम्ही इथं बघताय हे खोड अतिशय चांगल्या पद्धतीनं पोचलेला आहे. जवळपास 2 फुटाची गर्थ या खोडाची जवळपास आता आलेली आहे. म्हणजे असे काही सुंदर वाढ असलेले काही खोडं जे आहेत ते तुम्हाला इथं दिसतील. काही ठिकाणी खाली तण जाळल्यामुळं किंवा पाला जाळल्यामुळं इथे तुम्ही बघताय थोडीशी चूक झालेली आहे. त्याच्यामुळं झाड जे आहे ते होरपळल्या गेलेलं आहे. थोडंसं अशा चुका शक्यतो टाळाव्यात. बाहेर रोडवर नेऊन रोड इथून जवळच होता किंवा बांधावर जर हे जाळलं असतं आजूबाजूला कुठेतरी कोपऱ्यामध्ये तर निश्चितच झाडाला झटका बसला नसता. 2 झाडं इथं प्रामुख्याने इकडचं एक आणि मागचं एक हे 2 झाडं थोडीशी होरपळीत. पुढं तिकडं कोपऱ्यात पण 2 ठिकाणी झाडं थोडीशी होरपळलेली आहेत. तर अशामध्ये काय होतं की हे झाड जे आहे ते भविष्यामध्ये कमकुवत होऊन तुटून पडेल. तर शेतकरी बंधूंनो तुम्ही देखील असे काही प्रयोग करण्याची इच्छुक असाल तर तुम्ही निश्चितच आमच्या चॅनलला व्हिजिट करा. वेळोवेळी आपल्या नातेवाईकांना मित्रांना हे व्हिडिओ पाठवा. ज्यांना महोगनी करायची आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असा हा प्लॅटफॉर्म आहे. मी विजय कुलकर्णी तुमची रजा घेतो. परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. नमस्कार.